नमस्कार. तर आपण आज प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवणार आहे. डिटर्मिनंट मेथड आहे आपली ग्रामर्स रूल आणि डिटर्मिनंट मेथडवरचा आहे तो सोडवणार आहे. तर पहिला प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट नंबर. तर आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार आहे. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 5 येणार आहे मायनस याचं मल्टिप्लिकेशन 2 × 4. तर हे 15 - 8 = 7 हे आपलं उत्तर येणार आहे. हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल. तर आपल्याला व्हॅल्यू येणार आहे -1 × 4 -2 × 7 म्हणजे हे येणार आहे आपल्याला -4 -14. तर हे आपलं उत्तर येणार आहे -4 - 14 म्हणजे -18 हे याचं उत्तर येणार आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो होता ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर 5 × 0 -7 × 3. 5 × 0 म्हणजे 5 गुणिले 0 0 येणार आहे वजा minus minus 21 7 × 3 21 so minus minus 21 so it will become plus 21 हे 21 होणार आहे. ओके. तिसरा जो प्रश्न आहे तो आहे 7 × 3 याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन असेल 7 × 3 × 1/2 minus 5/3 × 3/2. तर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असेल तर आपण अंशाचा गुणाकार करतो इथं 7 × 7 आणि 3 × 6 वजा 15/6. आता इथे छेद समान आहे तर आपल्याला येणार आहे 7 - 15/6. तर 7 - 15 म्हणजे आपल्याला उत्तर मिळणार आहे -8/6 किंवा ह्याला 2 ने भागले तर आपल्याला मिळेल -4/3. बेचोक 8 आणि बेत्रिक 6 -4/3 हे उत्तर आपल्याला याचं मिळणार आहे. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन 2 मध्ये 3 दिले होते, तिन्ही आपण सोडवले. त्यानंतर तिसरा जो प्रश्न होता तो सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग द क्रॅमर्स रूल. तर आपल्याला क्रॅमर्स रूलने आपल्याला हे सोडवायचे. तर क्रॅमर्स रूल मध्ये काय तर पहिल्यांदा मी ही इक्वेशन लिहून घेतो आधी 3x - 4y = 10 आणि दुसरं इक्वेशन होतं 4x + 3y = 5. तर हे इक्वेशन लिहिलं. आता ह्यामध्ये आपल्याला dx आणि dy हे फाइंड आउट करावं लागेल. dx आणि dy. तर d फाइंड आउट करताना आपण काय घेतो d फाइंड आउट करताना घेतो a1 a2 आणि b1 b2. तर ह्या केस मध्ये a1 a2 काय असणार आहे a1 3 a2 4 असणार आहे a1 3 a2 4. त्यानंतर b1 b2 b1 असणार आहे -4 b2 असणार आहे 3 -4 आणि हा असणार आहे 3. हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला मिळणार आहे याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण हे करतोय 3 × 3. तर हे मिळेल आपल्याला 3 × 3 -4 × 4. तर हे मिळणार आहे 9 - 16 म्हणजे 9 हे मायनस बाहेर आल्यानंतर होईल +16. तर उत्तर आपल्याला मिळणार आहे 25. तर डी आपल्याला मिळाला 25. तसंच आपण dx ज्यावेळी काढणार आहे तर तो dx ज्यावेळी काढणार आहे त्यावेळी dx घेताना आपण घेतो तर dx a च्या ऐवजी आपण फक्त इथं c1 c2 घेतो आणि इथं b1 आणि b2 ॲज इट इज राहणार आहे. हे जर सॉल्व केलं तर आपल्याला मिळेल c1 होता 10 c2 होता 5. तर इथं 10 5 b1 आहे -4 आणि b2 आहे 3. तर हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला मिळणार आहे 10 × 3 30 -4 × 5 20 -20. हे ब्रॅकेट मधून बाहेर आल्यानंतर होणार आहे 30 + 20 = 50. तर हे आपल्याला dx मिळाला d मिळाला. तसंच आपल्याला dy पण फाइंड आउट करायचं आहे. तर dy ला इक्वेशन काय असणार आपलं dy ला y च्या ऐवजी आपण c1 c2 घेणार आहे a1 a2 ॲज इट इज राहणार आहे. तर आपल्याला इक्वेशन मिळेल a1 a2 होता आपला 3 आणि 4 आणि c1 c2 आहे आपला 10 आणि 5. तर हे जर सॉल्व केलं तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 15 5 × 3 15 -10 × 4 that is 40. so 15 - 40 15 - 40 आपल्याला मिळणार आहे -25. तर ह्यामध्ये आपल्याला dx dy आणि d च्या व्हॅल्यू मिळाल्या आहेत. तर त्या dx dy d ची व्हॅल्यू काय ते एकदा परत लिहून घेतो. तर d ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे d ची व्हॅल्यू मिळालेली आपल्याला 25 dx ची व्हॅल्यू मिळाली 50 d ची व्हॅल्यू 25 dx ची व्हॅल्यू 50 आणि dy ची व्हॅल्यू मिळाली आहे -25. तर आपल्याला x बरोबर dx अपॉन d आहे. तर dx आहे 50 आणि d आहे 25. तर x बरोबर 2 ही व्हॅल्यू मिळेल. तसेच dy फाइंड आउट करताना y बरोबर dy अपॉन d. तर dy होता आपला -25 आणि d आहे आपला 25. तर ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला y = -1.
असं आपल्याला x आणि y याची व्हॅल्यू मिळालेली आहे 2 आणि -1. तर हे या प्रश्नाचं फायनल उत्तर असेल. हा प्रश्न क्रमांक 1 आहे. असाच आपण प्रश्न क्रमांक 2 सोडवणार आहे. तर आपण प्रश्न क्रमांक 2 सोडवूया. तर प्रश्न क्रमांक 2 सोडवताना पहिल्यांदा हे इक्वेशन मी आहे असं लिहून घेतो. तर 4x प्लस 3y मायनस 4 बरोबर 0. तर आपल्याला हे इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे? तर a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. मग हा 4 आपल्याला पलीकडल्या साईडला घेऊन गेलो पाहिजे. तर आपल्याला इक्वेशन मिळेल 4x प्लस 3y बरोबर हे 4 त्या साईडला गेल्यानंतर आपल्याला मिळणार आहे प्लस 4. तसंच दुसरं इक्वेशन जे आपलं होतं, दुसरं इक्वेशन होतं आपलं 6x इज इक्वल टू 8 मायनस 5y. ही इक्वेशन आपल्याला त्या फॉर्म मध्ये आणलं पाहिजे कुठल्या? a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. तर x चा फॉर्मॅट आधी x असेल तर 6x इथंच ठेवला. आता y ह्या साईडला आणला तर आपल्याला प्लस 5y होणार आहे. तर प्लस 5y इज इक्वल टू 8 आहे असा जिकडे ठेवला तर 8 आपला आहे असा तिकडे राहणार आहे. तर हे आपल्याला आता एक स्टँडर्ड इक्वेशन मिळालं. आता ह्याच्यावरून आपल्याला d dx आणि dy फाइंड आउट करावं लागेल. तर d फाइंड आउट करताना आपण काय घेतो? तर a1 a2 b1 आणि b2. तर ह्या केसमध्ये a1 ची व्हॅल्यू काय आहे? तर a1 असेल 4, a2 असेल 6. a1 4, a2 6, b1 3, b2 5, b1 3, b2 5. हे जर सॉल्व केलं तर याचं मल्टिप्लिकेशन येणार आहे 20 मायनस 18. याचं साहित्रिक 18, 20 वजा 18. तर आपल्याला मिळणार आहे उत्तर 2. तर हे d मिळालं. तसंच आपल्याला dx फाइंड आउट करायचं आहे. dx फाइंड आउट करताना काय करतो? तर x चे जे हे आहेत त्याच्याऐवजी आपण फक्त घेतोय c1 c2. हा b1 b2 आहे असा राहील. तर याच्यामध्ये आपण व्हॅल्यू जर पुट केल्या तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे c1 आहे 4, c2 आहे 8, c1 4, c2 8 आणि b1 b2 b1 3, b2 b1 3 आणि b2 आहे 5. हे जर सॉल्व केलं तर 5 into 4 20 minus 8 into 3 24. सो 20 minus 24 आपल्याला मिळणार आहे -4. हे आपल्याला d आणि dx ची व्हॅल्यू मिळाल्या. अशीच आपल्याला dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर dy बरोबर तर dy मध्ये काय येणार आहे? y च्या व्हॅल्यूच्या ऐवजी आपले c1 आणि c2 येणार आहे आणि a1 a2 आहे असं राहणार आहे. तर a1 काय होता? a1 होता 4, a2 काय होता? a2 होता 6, c1 किती आहे? 4, c2 किती आहे? 8. c1 आहे 4, c2 आहे 8. तर हे जर आपण सॉल्व केलं ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 into 4 8 चौक 32 वजा 6 चौक 24. 32 वजा 24 बरोबर आपल्याला उत्तर मिळणार आहे 8. तर ही व्हॅल्यू आपल्याला d ची मिळाली आहे, ही व्हॅल्यू dx मिळाली आहे आणि ही व्हॅल्यू dy मिळाली आहे. तर आपल्याला माहिती आहे की x बरोबर काय असतं? x बरोबर dx अपॉन d. तर dx किती आहे? dx आहे वजा 4, d किती आहे 2. तर x ची व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला -2. x ची व्हॅल्यू -2 मिळाली. तसेच y ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार आहे? तर dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू किती आली आपली? 8 आणि d ची व्हॅल्यू किती आहे? 2. 8 भागिले 2 बरोबर 4. तर ही आपल्याला y ची व्हॅल्यू 4 मिळाली. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे आपलं? x आणि y याच्या व्हॅल्यू असणार आहे -2 आणि 4. तर हे उत्तर असणार आहे या प्रश्नाचं, प्रश्न क्रमांक 2. तसंच आता आपण पुढील प्रश्न सोडवणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आपण सोडवूया. प्रश्न क्रमांक 3 होता आपला x प्लस 2y बरोबर -1 आणि 2x मायनस 3y बरोबर 12. हेच इक्वेशन मी पुन्हा एकदा लिहून घेतो. x प्लस 2y बरोबर -1 आणि दुसरा आहे 2x मायनस 3y बरोबर 12. आता यामध्ये परत आपल्याला d सोडवायचा असेल तर d मध्ये काय असेल? a1 a2 आणि b1 b2. तर ह्यामध्ये a1 काय असणार आहे? a1 असेल इथं काही नाही म्हटलं तर कोएफिशियंट याचा 1 असणार आहे 1, a2 असणार आहे 2, b1 असणार आहे 2 आणि b2 असणार आहे हा -3. इथं -3 असणार आहे. हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला मिळेल याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into -3 म्हणजे -3 मायनस साइन 2 into 2 4. सो -3 -4 आपल्याला उत्तर मिळणार आहे -7. तर d ची व्हॅल्यू आपल्याला -7 मिळाली. तसंच आपण d
एक्स जर फाइंड आउट करत असू तर एक्सच्या ऐवजी आपला फक्त C1 C2 येणार आहे. इथं B1 B2 ॲज इट इज राहील. तर आपल्याला C1 ची व्हॅल्यू माहित आहे -1, C2 ची व्हॅल्यू 12. C1 ची व्हॅल्यू -1, C2 ची व्हॅल्यू 12. B1 आणि B1 आहे 2, B2 आहे -3. हे जर सॉल्व्ह केलं तर 3 into 1 -3 into -1 आपल्याला मिळणार आहे +3. -3 into -1 मायनस प्लस होणार +3 -12 into 2 14. 12 दोन्ही 24. 3 वजा 12 दोन्ही 24. तर 3 वजा 24 आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे -21. कारण हे -24 मोठं आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. तर आपल्याला dx मिळाला 21. तसंच आपण dy फाइंड आउट करणार आहे. dy फाइंड आउट करताना फक्त y च्या ठिकाणी C1 C2 येणार. A1 A2 आहे असं राहील इथं. तर ह्याच्यामध्ये व्हॅल्यू जर पुट केल्या तर आपल्याला A1 ची व्हॅल्यू माहित होती 1 आहे, A2 ची व्हॅल्यू आहे 2, C1 ची व्हॅल्यू आहे -1 आणि C2 ची व्हॅल्यू आहे 12. जर हे सॉल्व्ह केलं तर 12 into 1 12 येणार आहे मायनस इकडं -1 into 2 म्हणजे आपल्याला मिळणार आहे 12 वजा 2 म्हणजे 12 अधिक 2 मिळणार आहे. तर हे आपलं 14 मिळणार आहे. तर आपल्याला d ची व्हॅल्यू 7 मिळाली. तर आपल्याला ज्या व्हॅल्यू मिळाल्या होत्या त्या मी इथे लिहून घेतो. d ची व्हॅल्यू आपल्याला 7 -7 मिळाली. dx ची व्हॅल्यू आपल्याला -21 मिळाली आणि dy ची व्हॅल्यू आपल्याला +14 मिळाली. तर x बरोबर असतं आपलं dx upon d. तर dx आहे -21 भागिले -7. हे वजा वजा केलं तर 7 त्रिक 21. x ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळाली. तशीच y ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना आपण घेतो dy upon d. तर dy आपल्याला मिळाली व्हॅल्यू होती 14 आणि d ची व्हॅल्यू होती -7. 14 भागिले -7. 7 दुनी 14 तर -2 हे उत्तर मिळेल. त्या पद्धतीने आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू मिळतील. x आणि y ची व्हॅल्यू मिळतील 3 आणि -2. हे या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके. तसाच आता पुढचा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो आपण प्रश्न क्रमांक 4 सॉल्व्ह करणार आहे. प्रश्न क्रमांक 4 होता तो मी इथे लिहून घेतो. प्रश्न क्रमांक 4 6x मायनस हा आपला प्रश्न क्रमांक 4 आहे. 6x minus 4y is equal to -12 आणि 8x minus 3y is equal to -2. तर हे इक्वेशन मी पुन्हा एकदा हे लिहून देतो. 6x minus 4y बरोबर -12 आणि 8x minus 3y बरोबर -2. यामध्ये आपल्याला पहिल्यांदा d फाइंड आउट करायला लागेल. d फाइंड आउट करताना आपण a1 a2 b1 b2 घेतो. तर a1 काय असणार आहे तर 6, a2 काय असणार आहे तर 8 असणार आहे. तर आपल्याला a1 मिळाला 6, a2 8. तसा b1 आहे -4, b2 आहे -3. b1 आहे -4, b2 आहे -3. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे हा 6 into -3 -18 -4 into 8 8 चौक 32 -32. तर आपल्याला मिळणार आहे -18 हे मायनस प्लस होईल -18 अधिक 32 म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 32 मधून 18 वजा केलं तर आपल्याला 14 मिळणार आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आहे म्हणजे प्लस साइन असणार आहे. तर +14 आपल्याला मिळालं. तसंच dx फाइंड आउट करताना आपण काय करतो x च्या ऐवजी फक्त C1 C2 घेतो. इथं B1 B2 आहे असं राहणार आहे. तर याच्यामध्ये C1 ची व्हॅल्यू आहे -12, C2 ची व्हॅल्यू आहे -2, B1 ची व्हॅल्यू आहे -4, B2 ची व्हॅल्यू आहे -3. जर हे आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळणार आहे -12 into -3 -4 into -2. तर हे मिळणार आहे 12 त्रिक 36 मायनस मायनस प्लस होईल मायनस हे आपल्याला 4 दुनी 8 मायनस मायनस प्लस होईल तर 8 येणार आहे. 36 वजा 8 हे जर आपण सोडवलं आपल्याला 28 मिळणार आहे. तशीच आपण dy ची व्हॅल्यू जर सॉल्व्ह केली तर dy मध्ये आपण काय करतो तर dy मध्ये a1 a2 फक्त b1 b2 च्या ऐवजी c1 c2 घेतो. तर a1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती होती a1 आहे 6, a2 आहे 8, a1 आहे 6, a2 आहे 8 आणि c1 आणि c1 आहे -12 आणि c2 आहे -2. c1 आहे -12, c2 आहे -2. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला इक्वेशन मिळणार आहे 6 into -2 -12 into 8.
तर आपल्याला 6 इंटू -2 किती मिळणार आहे, -12 मिळणार आहे. -12 इंटू 8 मिळणार आहे -96. 12×8 = 96. तर आपल्याला हे -12 हे मायनस बाहेर आल्यानंतर प्लस होईल, +96. -12 + 96 आपल्याला उत्तर मिळणार आहे 84. तर आपल्याला यामध्ये d, dx आणि dy ह्या तिन्ही व्हॅल्यू आपल्याला याच्यामध्ये मिळालेल्या आहेत. तर d ची व्हॅल्यू जी आहे ती d ची व्हॅल्यू असेल d इज इक्वल टू d ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली होती 14, dx ची व्हॅल्यू 28, d ची व्हॅल्यू 14 मिळाली होती, dx ची व्हॅल्यू 28 मिळाली होती आणि dy ची व्हॅल्यू आपल्याला 84 मिळाली. तर आपल्याला माहिती आहे की x बरोबर काय असतं, तर dx अपॉन d असतो. तर dx आहे 28 अपॉन d 14, 14 दुनी 28. तर x ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळेल. तसंच y बरोबर dy अपॉन d असतो. तर y बरोबर dy आहे 84 भागिले 14, तर 14 84. तर y ची व्हॅल्यू आपल्याला 6 मिळेल. तर अशा पद्धतीने आपल्याला x आणि y यांच्या व्हॅल्यू मिळतील 2 आणि 6. तर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. तर आता पाचवा प्रश्न जो आहे तो पाचवा प्रश्न m आणि n च्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. तर m आणि n च्या फॉर्म मध्ये आपल्याला सोडवायचा आहे. x आणि y च्या ऐवजी फक्त m आणि n दिलेलं आहे. तर हेच इक्वेशन मी पुन्हा एकदा लिहून घेतो. सो 4m + 6n बरोबर 54 आणि दुसरं इक्वेशन होतं 3m + 2n बरोबर 28. तर x आणि y च्या ऐवजी फक्त m आणि n दिलेलं आहे. तर सेम पद्धतीने आपण सोडवायचं आहे. तर d इज इक्वल टू d ला काय असणार आहे, a1 a2 b1 b2. तर ह्या केसमध्ये a1 काय आहे 4 आहे, a2 काय आहे 3 आहे. तर a1 असणार आहे 4, a2 असणार आहे 3, b1 b2 6 आणि 2 असणार आहेत. हे जर सॉल्व्ह केलं तर बेचोक 8 वजा साहित्रिक 18, 8 वजा 18 आपल्याला उत्तर मिळणार आहे त्याचं वजा 10 हे उत्तर मिळणार आहे. d ची व्हॅल्यू मिळाली वजा 10. तसंच dx फाइंड आउट करताना याच्याऐवजी फक्त आपण c1 आणि c2 लिहितो आणि इथं असणार आहे b1 आणि b2. तर ह्या ज्या व्हॅल्यू होत्या c1 आहे आपल्याला 54, c2 आहे 28. c1 आहे 54, c2 आहे 28 आणि b1 आहे 6, b2 आहे 2. b1 आहे 6, b2 आहे 2. तर हे जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळेल 54 गुणिले 2 ज्याचं उत्तर असेल 108 108 वजा 28 गुणिले 6 जे असेल 168. हे जर सोडवलं तर -168 आणि +108. तर ह्याच्यातनं वजाबाकी करून मोठ्या संख्येत चिन्ह दिलं तर आपल्याला उत्तर मिळेल -60. तर हे dx आपल्याला -60 मिळालं. तसाच dy आपण फाइंड आउट करतोय. dy फाइंड आउट करताना आपण a1 a2 असंच ठेवतो, फक्त b1 b2 च्या ऐवजी c1 c2 टाकणार आहे. तर a1 a2 आपल्याला माहित आहे 4 आणि 3 आहे आणि c1 c2 आहे 54 आणि 28. तर हे मल्टिप्लिकेशन केलं 28 गुणिले 4, 28 गुणिले 4 वजा 54 गुणिले 3. तर 28 गुणिले 4 आपल्याला मिळणार आहे 112 आणि 54 गुणिले 3 आपल्याला मिळणार आहे 162. हे जर मायनस केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे -50. तर dy ची व्हॅल्यू आपल्याला -50 मिळाली. अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. पहिली व्हॅल्यू जी d ची होती ती होती -10. त्यानंतर dx होता तो होता -60 आणि dy जो होता तो मिळाला -50. तर याच्यावरून आपण x ची व्हॅल्यू कशी काढतो, तर x ची व्हॅल्यू काढतो dx अपॉन d. तर dx आपल्याला माहित आहे -60 अपॉन d माहित आहे -10. तरी वजा वजा कॅन्सल होईल किंवा 10 ने 60 वजा 10 ने 60 ला भागले तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 6 + 6. तसंच y फाइंड आउट करताना काय करतो आपण dy अपॉन d. dy आपल्याला मिळालं होतं -50 आणि d मिळालं होतं -10. तरी सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 5. अशा पद्धतीनं x आणि y याची आन्सर आपल्याला मिळणार आहे 6 आणि 5. तर हे फायनल आन्सर असेल x आणि y चं 6 आणि 5. आता प्रश्न क्रमांक 6 जो आहे तो प्रश्न क्रमांक 6 आपल्याला सोडवायचा आहे. मी आधी इक्वेशन लिहून घेतो. तर पहिलं इक्वेशन होतं 2x + 3y = 2. हे इक्वेशन होतं. आता हे दुसरं जे इक्वेशन आहे हे आधी आपल्याला सिंपल फॉर्म मध्ये आणावं लागेल तर आपल्याला सोडवताना सोपं जाईल. तर काय x - y/2 इज इक्वल टू 1/2 आहे. म्हणजे ह्या इक्वेशनला मी जर 2 ने गुणले तर 2 ने मल्टिप्लाय केलं किंवा 2 ने गुणले तर काय होईल, ह्या टोटल इक्वेशनला जर 2 ने गुणले तर इथं 2 येईल, इथं 2 ने गुणलं तर इथं 2 येईल, इथे 2 ने गुणावं लागेल, इथे 2 ने गुणावं लागेल. तर आपल्याला इक्वेशन काय मिळाली 2x मायनस ह्या 2 ला हे 2 जाईल -y इज इक्वल टू ह्या 2 ला हे 2 जाईल राहील 1. तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल 2x - y = 1.
हे आपल्याला इक्वेशन मिळेल 2x - y बरोबर 1. मग आता हेच इक्वेशन आपल्याला फक्त पुढे सॉल्व्ह करायचं आहे. 2x + 3y = 2 आणि 2x - y बरोबर 1. तर ह्याच्यामध्ये d फाइंड आउट करताना आपण काय करतो, तर a1 a2 b1 b2. तर ह्या केसमध्ये a1 काय असणार आहे, तर a1 असणार आहे 2, a2 असणार आहे 2, a1 2 आहे, a2 2 आहे, b1 आहे 3 आणि b2 आहे -1, b2 आहे -1. हे जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, याचं मल्टिप्लिकेशन 2 × -1 -3 × 2. तर हे मिळालं -2 -6. तर याचं उत्तर मिळणार आपल्याला -8. तर हा d मिळाला आपल्याला -8. तसाच dx साठीचं काय होतं, dx म्हणजे a च्या ऐवजी आपलं c1 c2 येणार आहे आणि b1 b2 आहे असं असणार आहे. तर c1 ची व्हॅल्यू काय आहे, c1 ची व्हॅल्यू आहे 2, c2 ची व्हॅल्यू आहे 1. c1 ची व्हॅल्यू 2 आणि c2 ची व्हॅल्यू 1, c1 ची व्हॅल्यू 2, c2 ची व्हॅल्यू 1 आणि b1 आणि b2, b1 ची व्हॅल्यू 3 आणि b2 ची व्हॅल्यू -1. हे जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळेल 2 × -1 -3 × 1 म्हणजे -2 -3. मग आपल्याला उत्तर मिळणार आहे -5. ही dy ची व्हॅल्यू, dx ची व्हॅल्यू मिळाली -5. तसंच dy ज्यावेळी फाइंड करतो त्यावेळी आपण काय करतो, a1 a2 आहे असं घेतो, इथं y च्या ऐवजी म्हणजे c1 c2 घेतो. तर ह्या व्हॅल्यू आपल्याला a1 a2 ची व्हॅल्यू, a1 आहे 2, a2 पण आहे 2, a1 आहे 2, a2 पण आहे 2, c1 आणि c2, c1 आहे 2, c2 आहे 1. जर हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन मिळेल 2 × 1 -2 × 2 म्हणजे आपल्याला मिळणार आहे 2 - 4. तर हे मिळणार आहे 2 - 4 म्हणजे आपल्याला dy मिळाला -2. अशा पद्धतीने आपण dx, dy आणि d ह्या तिन्हीच्या व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत. तर आपल्याला जी व्हॅल्यू मिळाली आहे, d ची व्हॅल्यू जी मिळाली ती आपली होती, d ची व्हॅल्यू होती -8, d ची व्हॅल्यू होती -8, dx होता -5 आणि dy होता आपला, जे मिळालं उत्तर आहे ते -2. dy आहे -2. तर याच्यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, x बरोबर dx/d. मग dx आहे आपला -5 आणि d आहे -8. तर हे मायनस मायनस गेलं तर आपल्याला उत्तर मिळेल 5/8. तर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 5/8. तशीच y ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठीच आपल्याला इक्वेशन माहित आहे, y = dy अपॉन d. तर dy किती आपला -2 आहे आणि d किती आहे -8 आहे. तर हे 2/8 होईल किंवा अजून सिम्प्लिफाय केलं तर 1/4 होईल. तर y ची व्हॅल्यू आपल्याला 1/4 मिळेल. कसं, बे के बे बे जुगाड 1/4 पण मिळेल किंवा 2/8 किंवा 1/4 लिहिलं जाईल. अशा रीतीने आपल्याला x आणि y यांच्या व्हॅल्यू काय मिळणार आहेत, 5/8 एक व्हॅल्यू मिळेल आणि दुसरी व्हॅल्यू मिळेल 1/4 व्हॅल्यू मिळेल. तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवलेला आहे. तर याच्याप्रमाणे प्रॅक्टिस करा.